पूर्ण लॉट एकत्र बोल, तुला 20,000 पाहिजे, 25 पाहिजे का 30 पाहिजे, पण समोरचा त्यांना बजेट पसंत होता म्हणजे डोक्यात हिशोब येत नाही मित्रांनो. अडाणी लोक आहेत या मार्केटमध्ये बरेच. तर बोलला की नगाने मागवून घ्या, तर दादाने सांगून टाकलं 500 रुपये कानाने मला देऊन टाक, तर समोरच्याने माल सोडून दिला. पिलं बघा, पिलं खूप छान आहेत, माल मस्त आहे बघा मित्रांनो. काय किंमत सांगितली होती? 2500 रुपये. 2500 रुपये सांगायचे होते. केवढ्याला घेतला? 1900. काय किंमत सांगितली होती व्यापाऱ्याने? हे 200 रुपयाला घेतलं. व्यापारी मी. तुम्ही व्यापारी? व्यापारी. ज्याच्याकडून घेतलं होतं सुरुवातीला काय किंमत सांगत? नाही, मी वाड्यावरून घेतलेला आहे. वाड्यावरून डायरेक्ट मित्रांनो, गाण्यावरून त्यांनी वाड्यावर जाऊन 200 रुपयाला खरेदी करून आणले. नमस्कार मित्रांनो, बोकडवाला भाऊ या युट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत. मित्रांनो, आज वार शुक्रवार रोजी आपण साक्रीच्या मार्केटला आलोय. साक्रीच्या मार्केटला शेळ्या, मेंढ्या आणि बोकड किंवा गाभण शेळ्या या खूप मोठ्या प्रमाणात येत असतात मित्रांनो. म्हणजे जवळजवळ मी आतापर्यंत जेवढी मार्केट पाहिले त्या मार्केटपेक्षा साक्री मार्केटला जी काही पिलांची आवक आहे, बोकडांची, शेळ्यांची किंवा तुम्ही मेंढ्या घ्या, मेंढ्यांची आवक ही सगळ्यात जास्त मोठ्या प्रमाणात या मार्केटला येत असते. म्हणजे जवळजवळ माझ्या पाहिल्याप्रमाणे सगळ्यात मोठा बाजार साक्रीचा मला वाटतो मित्रांनो. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण शेळ्या, मेंढ्या आणि बोकड यांची किंमत कव्हर करणार आहोत. त्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत पहा. तर या ठिकाणी गावरान जातीमध्ये माल आहे मित्रांनो. पिलू बघा, पिलू चांगले आहेत. 3 महिन्याची लोडेड वाटते मला, 3-3.5 महिन्याचं लोडेड आहे. पिलं चांगले बघा, क्वालिटी एक नंबर आहे. 3 शेळ्या आणल्या त्या ठिकाणी, 2 गाडीमध्ये, 3 खाली आहेत मित्रांनो. 5 शेळ्या आहेत टोटल. कुठून येतात तुम्ही? बेहेड. हे बेहेड. बरं, ही जी शेळी आहे काय कानाने सांगतायत? काय कानाने सांगतायत? की 15,000. किती दाताला माल आहे? बघूनच घ्या ना मित्रांनो. 4 दाताच्या आसपासचा माल मित्रांनो. म्हणजे तरुण आहे शेळी अजून. त्या पिलं चांगले बघा. 3रं वेत आहे का? दुसरं वेत आहे मित्रांनो. 2ऱ्या वेताची शेळी, 2ऱ्या-3ऱ्या वेताच्या शेळ्या आहेत. बरं, किती शेळ्या आणलेल्या आहेत? 5 शेळ्या आहेत. काय कानाने सांगायचे? काय कानाने सांगा? 15,000 रुपये. किती विकलेत? नाही, हप्ता चालू एवढ्यात आले. बरं ठीक आहे, एखाद्याने जर पूर्ण लॉट खरेदी केला तुमच्या, तर काय कानाने लावणार? तो पूर्ण लॉट गेला 70,000 मध्ये. 70,000 मध्ये. घरी किती शेळ्या आहेत? घरी अजून 10-12 आहेत. 10-12 शेळ्या आहेत. ते बी या रेंज नाही, ते छोट्या छोट्या थोड्या याच्यापेक्षा त्या कमी याच्यात जाते. बरं, तुमचं पत्ता सांगा ना, कुठून आहेत? बहाळ, भेट. जवळ मोठं गाव कोणतं आहे? मोठं गाव बेडच आहे, आमचं सोपोलीचं गाव आहे. सागरी पासून किती अंतर? सागरी इथून सरळ नांदूर मार्गे गेलं तर 10 किलोमीटर. 10 किलोमीटर. तुमचं नाव? भरत सजन तोरोणे. मोबाईल नंबर? 9970106138. तर मित्रांनो, या नंबरला फोन करा तुम्ही. बेहेड गाव आहे मित्रांनो, सागरीच्या जवळ आहे. पिलं चांगले आणलेत बघा. लॉटच्या लॉट पूर्ण द्यायचंय मला. कमी जास्त करून घेणार ना? लॉटच्या लॉट द्यायचंय, कारण इथं सांभाळायला कोणी नाही. बरं मित्रांनो, सांभाळायला कोणती गावरान जातीमध्ये माल आहे. पिलू चांगलेत बघा. जर कुणाला लॉटचा लॉट खरेदी करायचा आहे तर त्यांनी दादांना फोन करा. आणि जो काही माल आहे, माल डायरेक्ट प्रत्यक्षात पाहायला भेटेल तुम्हाला. काय म्हणतात? माल जर कोणी आला फार्म वर तर माल पाहायला भेटेल बघा. या नंबरला फोन केला तुम्ही, फोटो बी मागवले तर दादा ते फोटो टाकून देतील. चांगल्या क्वालिटीमध्ये माल आणलाय. पिलं छान आहेत बघा या ठिकाणी. तर मित्रांनो, काठीवाडीमध्ये मोठ्या फ्रेम मध्ये माल आणलाय. माल बघा, माल चांगला मित्रांनो. 3 नग आहेत दादांकडे. एक 6 दादाच्या पुढचा माल आहे टोटल. पिलू बघा एकदा. पिलू खूप चांगले आहेत. काय किंमत सांगायची नगाची? 15,000. 15,000 रुपये कानाचे काठीवाडी सांगताय तुम्ही. एक बकरी 15,000. बरं, किती झाले आतापर्यंत? किती विकले आतापर्यंत? 4 विकले. काय कानाने दिलेले त्या? ते 14,500. 14,500 म्हणजे बार्गेनिंग करून घेणार. 15,000 मित्रांनो. 15,000 रुपये नगाचे सांगायचे. 14,500 विकलेले सांगतायत दादा ते. बरं ठीक आहे. या जर 3 आता ज्या राहिल्या त्या जर कोणी खरेदी केलं, शेवट काय दाव लावणार? शेवटचा सांगा, फायनल 13 प्रमाणे. 13च्या अपेक्षा आपल्याला फायनल मित्रांनो. 13च्या अपेक्षा फायनल त्यांना. मोठ्या फ्रेम मध्ये माल आहे. माल बघा, माल चांगला. पिलू छान आहेत मित्रांनो. या कोकराचं सुद्धा चालू आहे. 3.5 मागितलेत मित्रांनो. पिलं सांगित बघा. पाव पण पुढे सोडतात आणि ते बोलतो मग तुला सांगलं ना 4.5 ने लाव. चल 4.5 ने सांगायचे. 3.5 मागितले. ज्ञान थोडं फार करून काय एवढं हा समजलं मला. तुम्ही लावले 100 वरी बस. मायक लावलं मग मालाच दन होईल ना. मग बारकेच मग तुझी आरती का करतो का? काय करायचं? मग
36 विक्री आलं का? 3600 ने मागितले. 4,500 रुपये कानाची अपेक्षा आहे त्यांना. थोडंफार आला असता तर सोडून दिला असता माल बघा. भाव पण थोड्याला मागतात. बिराभाव दे सांगून एक सर. राहू दे ना, परत जातून काय फरक पडेल. तर मित्रांनो 3600 ने मागून घेतला माल सोडलेला नाही. 4,500 अपेक्षा आहे. व्हिडिओ चांगलेच बघा. 4 ने सांगितले. 3800 ने मागणी झाली नाही. साडेचार मी घेतोय का? नाही विषय संपतो आणि सगळे घेतो असेल तर आता त्यांची जबान जाईल. सगळे द्यायचे बोलू काय कसे? सगळे द्यायचे पुरी द्यायची तर पण मत ना हा पूर्ण द्यायची 3600 विक्री आलं का? मग काय देते सांगून दिला पैसे? तो माणूस बोलला तेच. हा? 300 कमी 4 दिला सगळ्या पकडे. मित्रांनो 3,700 ने मागून घेतलेले. 4,000 ने चांगली रक्कम सांगून दिली होती बघा. कटिंग वाले ना मित्रांनो पडून मागतात. पण पायाला माल गेला असता 4,000 रुपये देऊनच गेला असता. समोरचा माल चांगला बघा. पिलू छान आहे त्या ठिकाणी. या ठिकाणी गावरान जातीमध्ये कोकरा आलेत मित्रांनो बघा. एक मे बी 10 नग असतील. 9-10 नग दिसत आहेत मला. 3, 3, 6, 8, 9 नग आहेत मित्रांनो. पिलं का पिलं चांगले 2 महिन्याच्या आसपासचा माल आहे. भाव पण कितीपर्यंत मागतात दादा ते? 100 किती होतील 100 कमी त्या किती होतील पाय ना? 8 काय भाव 100 कमी रे? 8 कोकरे 3,900 ने सांगतोय दादा. तो आपण स्वतः कुठपर्यंत होतो? आता तुला आमचा मान राखावा लागेल. 3900 ने 3900 रुपये नगाने 8 कोकरा मागितले. किती बसले? 3800 नगाने किती बसले टोटल? याला विचार. कितीला बसले टोटल? 31,200 31,200 ला 8 कोकरा बसले. 3800 रुपये नगाने. नगाने. तर 3800 रुपये नगाने मागून घेतले त्यांनी. काही नाही शोधा करून घेतला. काय अपेक्षा होती त्यांची? यांची 4,000 रुपये 4,000 ची जवळ मागितला ना मग काय लांब नाही. तर मित्रांनो बघा 200 रुपये पडले फक्त. माल चांगला बघा. 4ची अपेक्षा होती. 3800 रुपये नगाने शोधा करून घेतला. गुपित शोधा केलेला आहे. पिल्लं चांगलं घेतलं बघा. एक टोक माल घेतलाय. या ठिकाणी 4 कोकरांचा शोधा चालू मित्रांनो. माल चांगला आहे. निम्मी 10 साखरी मार्केटला. आता काय कानाने सांगितलं माल? चांगलं आहे पण काय करतो मागत नाही ना. या असा माल इथं काय करशील? काय कानाने सांगितलं? काय ते भाऊ 4,000 मागतो. तुम्ही काय कानाने सांगितलं? चांगलं होतं 5.5 5 लावून घे. 5,000 ने सांगितलं होता त्यांनी. 4.5 ने मागून नाही घेतलं. 4 ने मागितलाय. 4 ने मागितला. 4 इन 4 घ्यायचे. हो 4 इंच. तर मित्रांनो 5.5 सांगायचे. 4 ने मागून घेतलेला आहे. पिलू चांगलेत मित्रांनो. 4 न घेत घ्या ना मग करून. काय एवढं थोडंफार मागे त्यांच्या वय आता आपण काय सांग. त्यांच्यावर काय त्यांनी मागितला तुमच्यावर तुम्ही एक शब्द- आता आम्ही एक शब्द सांगलं ना. त्याच्यावर होईल ना दादा. घ्या 4.5 ने लावून जाऊ द्या. 4.5 बोलतायत ते समोर. त्याने 4 मागितलाय. 41 ना भावना ठोक. इथला असा म्हणजे मी 500 उतरायचा तू 100 चढ जायचं. अहो 500 उतराले बी माल बी लागत. या 2 चांगला घेतो मग या पाना. 41 ने मागून घेतलाय. 4,500 सांगायचे. आता यांनी हे बोलले नाही म्हणून नाही मी आपला करशात त्यांना यांना मग करशात. सांग ना. 43 करा त्याला फायनल. चला जाऊ दे. चांगला मागून घेतलाय. 43 ने काय अडचण नाही मित्रांनो. 4,300 ने रोकटोक सांगून दिलाय. 5,000 ची अडी होती. कितीने घेतला दादा आता? 43 4,300 ने. 4,300 पुढे चालला माल सगळा. उमराना उमराण्याला पाहायला चाललाय. पाहायला. दरापल्याला तुम्ही माल दिसताय हो, मार्केटमध्ये. मित्रांनो नक्कीच आपण त्यांच्या फार्मला व्हिजिट करू. किती माल आहे आता फार्मवर? आता आपल्याकडे 80 नग. 80 मेंढे नर मेंढे हा, आहेत. तर मित्रांनो 80 नग आहेत. उमराण्याला जाऊ आपण एका दिवशी. त्यांचं नियोजन कसं आहे पाहू मित्रांनो. चांगला रोकटोक माल घेतला त्यांनी. बरं आज किती माल घ्यायचं टार्गेट आहे बाजारात? आज 30 घ्यायचंय. 30 नग घ्यायचे पिकअप करून म्हणजे डाय करून पिकअप घेऊन येतात. हो करून बरं एक विचारायचं आहे मला. बरेच लोक असे म्हणतात की इथून जे आहे ट्रॅव्हलिंगला इश्यू आहे बा आपल्याकडे आपल्या भागामध्ये. हा. जसं जायकडा झालं, उमराना झालं, नागपूर वगैरे त्या साईडला झालं, आपल्या भागात झालं. म्हणजे बारी चढून पुढे झालं हा. तर ट्रॅव्हलिंग आपल्याला घरून करून आणावी लागते. काही इकडून बऱ्याच वेळेला गाड्या मिळतात. पण मग आपलं कसं आहे घर सारखी गाडी राहते ना आपल्या घरून. घरची गाडी राहते म्हणजे गाडी. आपल्याला जे सांगतो पण ते कोणी ऐकून घेतात. केलं तर ओळख परिचय मधलंच राहतं ना तिथून गाडी. बरं ठीक आहे. एखादा नवीन माणूस आला मनमाड वगैरे किंवा मनमाड रेल्वे स्टेशन आहे. बरेच लोक काय म्हणतात रेल्वेने आम्ही माल घेऊन जाऊ. तर इथून डायरेक्ट मनमाड पर्यंत गाड्या भेटेल ना गाडी. भेटून जातात. तर मित्रांनो बऱ्याच वेळा गाड्या भेटून जातात. बरं तुमच्या मनातला जो प्रश्न होता तुम्ही सॉल्व्ह केला या ठिकाणी. माल चांगला घेतलाय. नक्कीच दादांच्या फार्मला आपण व्हिजिट करू आणि पाहू त्यांचं नियोजन कसं आहे. माल चांगला घेतलाय बघा. या ठिकाणी दादांनी माल खरेदी केला मित्रांनो. पिलं बघा. पिलं चांगले आहेत. माल चांगला आहे. कटिंग साठी माल चाललाय टोटल. काय किंमत सांगायची होती त्यांची सुरुवातीला? सुरुवातीने 11,000 सांगितले होते. किती नगाचे?
2 नगाश आणि केवढ्याला घेतला आपण आता 8,000 रुपयाचे. चांगले घेऊन टाकले मित्रांनो. 11,000 सांगायचे होते, 8ला खरेदी करून घेतले. 4,000 रुपये कानाने. माल चांगला बघा, किलो चांगला. गावरान जातीमध्ये कोकर आहेत. 4,500 रुपये कानाचे सांगायचे. पण दादा कितीपर्यंत शोधाला होता? 3,000 मागून घेतले. घेतले नाही हो अजून. मागून घेतलेले मागितले तर सांगतोय, घेतलेले नाही. 3,000 ने मागितले. 4,500 सांगायचे. जाऊ आता तुम्ही शेवट थोड्याला होणार त्यांना. तुम्ही एक शब्द ते एक शब्द असं 4,000च्या अपेक्षा. मित्रांनो 4,000 सांगतायत. चांगला मागून घेतलाय दादा. दादा शेवट 3,500 हा 3.25 पर्यंत करू शकतात मित्रांनो. 3.25 पर्यंत येऊ शकतात दादा. ते 4,000 रुपये त्यांची अपेक्षा आहे. हो आपण कितीला घेतात घ्या थोडं पार्सल वसर करून. हा किती ना घ्यायचे दादा? पूर्ण घ्यायचे ना मित्रांनो. बघा 6 नगांचा 6-7 नगांचा लॉट आहे. पूर्ण याचा शोधा चालू आहे. माल चांगला आहे. हो पण दादांचे काम होतात मित्रांनो. पोह कितीपर्यंत मागतात? 3,000 पर्यंत मागून घेतलेला आहे माल. 4,500 रुपये सांगायचे. 3ला मागितला. पाय आपण कितीपर्यंत सोडतात? केवढी अपेक्षा शेवट 4ची नाही अशी आडी नका लावून धरून मग मी पडतो. 4ची 4ची जाडी मित्रांनो. 39 रुपये म्हणताय शेवट. 4ची आडी काय आपल्याला शोधत बोलता येणार नाही जास्त. माल चांगला आहे बघा. पिलू चांगले. त्यांचा माल त्यांचा दाम मित्रांनो. अशी भाषा असते या ठिकाणी. चांगले पिलू आणले त्या ठिकाणी. माल मस्त आहे बघा. या ठिकाणी जवळांचा शोधा चालू मित्रांनो. बघा 5 नग घेत पिलू बघा. पिलू चांगले. 1 महिन्याचा पुढचा माल दिसतोय. माल टोटल 1.5-2 महिन्याच्या आसपासचे पिलं आहेत. पिलं बघा चांगले. काय नगाने सांगितलं? काय कानाने? 3.5 3,500 रुपये कानाने सांगितलं. काय कानाने मागितलं? 3.5 तुम्ही काय कानाने? कोणी मागितलं? मागितलं नाही हो. काय कानाने मागितलं? त्यांनी मागितले आम्ही. त्यांनी मागितले. किती जावळ घ्यायचे? 6 आहे ना. सगळ्या चालू आहे. हो बाकी 2 माझे आहे. हा 6 जावळांचा 6 जावळे. 3,000 ने मागितले. 3,000 सांगायचे त्यांनी 3.5 सांगितले. मित्रांनो बघा काय अडचण नाही मित्रांनो. जवळ मागितलं शोधा घ्या ना करून. काय लांब नाही ना? काय एवढं काय लांब नाही ना? मग नाही ना. काय अपेक्षा आहे आमची का? आम्ही चांगलं त्यांना. हा 3.5 3.5 पण कसं आहे? कोणाची रक्कम मार्केटला कसं आहे दादा? नाही. थोडंफार वसरावच लागतं मागे पुढे. नाही ना. शेवट केवढा आम्हाला सांगणार? परवडत नाही. आम्हाला नाही परवडत. हा आम्हाला परवडत नाही मित्रांनो. 3.5 अडी 3 ने मागून घेतलेले जवळ. माल चांगला बघा. पिलू छान आहेत. तो आपण केवढ्याला म्हणतात दादा? तर बघा मित्रांनो 3,500 रुपये कानाचे सांगायचे. पण जर एखादा खरेदीला आला तर बार्गेनिंग होऊन जाणार. बघा दादा ते निघून गेले. त्यांनी शोधा पूर्ण केला नाही या ठिकाणी. माल चांगला 6 नग मित्रांनो. कोकरा चांगलेत बघा. निरग माल आहे टोटल. गौरन जातीत बोकड आहे मित्रांनो. कटिंग साठी शोधा चालू आहे. हो आपण केवढ्याला सांगतात? सांगितलं होतं 4,000 रुपये. केवढ्याला मागितला? नाही हो मागला. 4,000 सांगायचे. किंमत ऐकून निघून चालले ते. हो आपण कितीला मागतात दादा? ते माल चांगला आहे. त्याचं द्या 7,000. 5 इमानदार. हा 5 कोणी 6 मागितले. मागेला जात 4.5 हा 4.5 5.25 करून दिले. 7,000 सांगायचे. घ्या ना करून. मग काय एवढं थोडं त्यांनी बोलायचं दाम नाही बसला. 5.25 करून दिले. धान्य माल सोडलेले 7,000 सांगतायत. हा एवढ्याला 25,000 आणि बोकड 2,500 ला मागितलं त्यांनी. मागील होतं त्याशीला पण नाही बोलायचं. द्या 3.5 ला मागील होतं. 3.5 पवात असं तुला बघून आलो तर तू उलटा धावून राहिला. मला धावायचं नाही. हे बी करून घे ते बी करून घे. 3.5 करून. हा 3.5 करून. 3.5 ला मागील काय शेठ द्या ना 3 पूर्ण करून. हो जाऊ द्या जाऊ द्या. काय एवढं आहे तुम्ही बी नाही जर राहिला. हो शेठ द्या तेवढं. घ्या करून घ्या. हा मग काय आता जाऊ द्या त्यांनी देऊन दिला तो. आता काय 3.5 बी नका लावून धरू. 3.5 बी नका लावून धरू. तर मित्रांनो 3,000 शोधा करून दिला त्यांना. काय थोडंफार मागे पुढे होऊन जातं मित्रांनो. निघून गेलं सुद्धा. आम्ही टाकून घ्या ना. जाऊ द्या ना. काय एवढं आता काय शेवटी एवढा दिला त्यांना तो. आता 3,000 पूर्ण करून दिला. जाऊ द्या काय एवढं हा, मग काय? माल थोडा नरम गरम होऊन गेला. पाणीपुरी चालू आहे.
का अपेक्षा होते तुम्हाला मला का अपेक्षा का होती ते तर गंज उघडा ना आता 3,500 ते 4,000 रुपयाचा होता माल, पण ते आता पण आता थोडस मार्केट नाही, तर मित्रांनो 3,000 ला सोडलेला आणि हा शेवट केवढ्याला सोडायचा आहे ते मागायला गेला 5.5 ला, पण दिला नाही तेव्हा. आता पस्तावे करायचा आता 5.5 मागायला. तर मित्रांनो बघा सुरुवातीला असून जातं 5.5 एक टोक रक्कम बोलून गेले होते, पण आता 5.5 करताय. बऱ्याच वेळेला असून जातो मित्रांनो, पस्तावे यायचा आठवून जातो, पण माल चांगला मित्रांनो, निरग माल आहे, काय अडचण नाही, माल चांगला बघा, पिलू छान आहे. कटिंगसाठी मेंढा मागताय, कटिंगला जाणार आहे 1500 मागितलाय. हो पण केवढ्याला सोडतात ते कटिंग साठी मागितलं ना माल, कटिंगला जाईल पुढे नाशिकचे व्यापारी मित्रांनो नेहमी साखरी बाजाराला कटिंगला माल मागितला बघा. 1500 ला मागून घेतला. आजारी मित्रांनो थोडा तो पाव पण एवढ्याला नाही हो. पावणे 8,000. मित्रांनो कटिंगला माल जाणार आहे 8,500 रुपये सांगतायत. माल पाहायला नाही जाणार मित्रांनो, 3 ला मागून मित्रांनो डायरेक्ट कटिंगला जाणार आहे बघा. फक्त एक रिस्क म्हणून घेऊन घेतात दादा ते. काय म्हणणार पावणे 8,000. कमी नाही 5 मग काही कमी करची हा 5 5,000 ला चालू गेलेले मागे दिलेले नाही माल. किलो चांगलं बघा कटिंग साठी जाणार आहे, कारण कसं शिळी गापडली होती म्हणून स्वतः डाऊन लागत होता. 8,000 सांगतात ते, पण 5,000 ला मागितला. ते दादाने माल सोडलेला नाही. किलो छान बघा. 3.5 सांगायचे. 7.5 सांग. 3.5 ला मागितलाय, दिलेले नाही माल. केवढे 4.5 बोलले ना, शेवट 4.5 बोललेले. 3.5 ला मागून गेले, माल दिलेले नाही. किलो चांगला बघा, माल मोठा माल मस्त आहे. मेंढ्याचा सौदा चालू आहे. 3,000 ला मागितलाय, माल चांगला मित्रांनो. कटिंग साठी माल जाणार आहे. किलो बघा हे कसं या दिवसाचा थोडा गांगरावून गेलेला राहतो माल. 3.5 मागितले दाने. 7,000 रुपये सांग. 7,000 सांगताय. 3.5 ला मागणे 4,000 पूर्ण करून दिलेले आहेत. 4,000 पूर्ण करून दिले होते. 7,000 ची अडी तेवढ्याच सोडणार. शेवट 6,000 रुपये. 6,000 पर्यंत आला तर सोडून देणार आहे मित्रांनो. माल चांगला आहे बघा. 6,000 ची अपेक्षा आहे दादांना. 7,000 सांगायचे होते, किलो चांगला आहे बघा, माल मस्त आहे. तर मित्रांनो या ठिकाणी या पिलांचा सौदा चालू आहे. आपण किती पर्यंत सौदा होतो. 4.5 ने रे 4 देतील नाही रे. तेरा अब्बा को बोलतो दे रे पैसे, दे रे पैसे काढ रे. इथं सौदा चालू आहे, त्याला काबर देतोय तू? जाऊ दे त्याला. 16 काढ दे त्याला. 4,000 हा भाऊ 4.5 सांगतोय. 5,000 मागतोय, 4,000 ला देऊन दे पुरे. दे रे पैसे काढणार रे. एक पाठोडी 3400 मागेले, 3 दिली म्हणजे मित्रांनो अरे काय बी काय तेच 300 रुपये जोडीच्या लावतायत ते, आणि समोरच्याने 4,000 रुपयाला जोडी सांगून दिलेली फायनल. 4.5 अपेक्षा होती. 4,000 ला मागताय समोरचे भाऊ. आपण केवढ्याला स्वतः माल चांगला आहे. तुला ना पैसा कितीला? 4.5 म्हणतोय तो. 5.5 4.5 आपला माणूस आहे. एक दे रे 100. 4.5 बोललो मी. अरे लक्ष्मीचे फोटो नको बोलू, तू आपला माणूस काय बोललो भाऊ. 4,000 सांगा. ते काय म्हणतात पाहू आपण. 39,000 बरोबर. मित्रांनो 3900 सोडून दिलेला आहे. 3900 ला सौदा समोरचा व्यवहार करून दिलेला पाहिजे. अरे उसका दे रे माल 34 का, उसका मेरा एक पालवा है इसमें.
3900 ला जोडी. म्हणजे जो त्यांना 2000 आतला माल पडला मित्रांनो. 1950 माल पडला. बघा, माल चांगला आहे. किलो चांगला. तर मित्रांनो नुकताच बाजाराला सुरुवात आहे आणि दादांनी साखरी मार्केट मधून एक निरग कोकरू घेतलेले. पिलू बघा मित्रांनो, निरग आहे टोटल आहे बघा. चालतं फिरतो कोकरू आहे. नाकाला सर्दीने काय नाही. बरेच लोक कसे आजारी माल घेऊन जातात आणि मरून गेला असं सांगतात मित्रांनो. पिलू एकदम चांगलं काढलंय. बरं, व्यापाऱ्याने याची काय किंमत सांगितली तुम्हाला? 2000 सांगायचे होते. तो पकडून घ्या, पळून जाईल तो हवा मागे. आणि तुम्ही बार्गेनिंग करून कितीला घेतला? 1700 ला. मित्रांनो 2000 सांगायचे होते, 1700 ची खरेदी. पिलू बघा, पिलू चांगला माल मस्त. तर मित्रांनो गावरान जातीमध्ये लहान पिलं आणले दादाने. एक मे बी हे महिन्याच्या आसपासचं पिलू आहे आणि आता नुकतंच जन्मलेलं म्हणजे 21-22 दिवसाच्या आसपासचं पिलू दिसतंय मला. पिलू बघा, पिलू चांगला आहे, माल चांगला आहे. बरं, या लहान पिलाचे काय सांगतायत? 1500 रुपये. 1200 रुपये सांगायचे. आणि हा जो मोठा पिलू आहे याचे 2500 रुपये. 2500 रुपये सांगायचे. खरेदी करा तर बार्गेनिंग होऊन जाईल. तर मित्रांनो बघा, 1200 आणि 2500 रुपये सांगितलेले, कारण की त्याच्या डबलचा मित्रांनो तो, म्हणून 1200 चे 2400 रुपये 2500 रुपये सांगायचे, त्याचे 1200 रुपये सांगायचे. पण बार्गेनिंग करायला दांत सोडून देतील. माल चांगला बघा, पिलू छान आणलं त्या ठिकाणी. मित्रांनो या ठिकाणी बोकड आलेले आहेत बघा. गावरान जातीमध्ये माल आहे. जोडी मित्रांनो, पिलं चांगले आहेत. माझ्या अंदाजे मित्रांनो 6 महिन्याच्या पुढचा माल आहे. अंदाजे वजन तर पाहायला गेलं मित्रांनो जिवंतपणे 20 किलो उतरून जाईल मित्रांनो. कटिंग करून नाही सांगता येणार, जिवंत 20 उतरून जाईल. काय कानाने सांगितले? मी 2500 प्रमाणे सांगितले. 2500 रुपये नगाने सांगितले. काय कानाने मागितले? 1200 रुपये. 1200 रुपये नगाने मागितले. काय अपेक्षा? 2000 रुपये पर्यंत. 2000च्या अपेक्षा. तर मित्रांनो बघा, 2500 रुपये कानाने माल सांगायचा आहे. 5000 जोडी बोलतायत आणि 1200 रुपये नगाने म्हणजे 2500 ला जोडी मागितलेली. पिलू चांगलेले आहेत, माल चांगला आहे बघा. बरं ठीक आहे, एखाद्याने जर खरेदी केले जोडी तर शेवट काय अपेक्षा तुम्हाला? 4500 पर्यंत. 4500 पर्यंत. मित्रांनो रिझनेबल सांगून दिले. 2100-2200 रुपये अपेक्षा दादांना. माल चांगला होता, पिलू छान आहे. या ठिकाणी पिलाचा शोधा चालू आहे मित्रांनो. पाहू आपण काय कानान देतात ते. तर काय कानान घेतला दादा? 5000. मग काय घेशील? 1900 रुपये कानाने घेतला. काय कान सांगायचे होते? 2000. 2500 बोलायचे होते. तर मित्रांनो या पिलाचे 2500 रुपये बोलायचे होते. 1900 ची खरेदी झालेली. पिलू चांगला बघा, माल चांगला आहे. तर मित्रांनो नेहमीप्रमाणे जितू आबा पाटील यांनी माल आणलेला आहे. गावरान जातीमध्ये पिलं आहेत. पिलं बघा खूप चांगले आहेत, चांगल्या क्वालिटीमध्ये निरग पिलं आणतात मित्रांनो. या ठिकाणी शोध अभि चालू आहे. पाव पण कितीपर्यंत मागतात दादा ते. खूप चांगल्या क्वालिटीचे पिलं आहेत बघा. चारा खाते वच्चे ते पण मे बी 2 महिने ते 3 महिन्याच्या आसपासचे पिलं आहेत मित्रांनो. अंदाजे वजन जर पाहायला गेलं तर त्याच्यात काय येतील मित्रांनो 12-15, काही येतील 5 ते 10 पिलं बघा. लहान मोठे पिलं आहेत. वजनाचा अंदाज येत नाही बऱ्याच वेळेला. पिलू खूप छान आहेत. काय कानाने सांगितले त्यांना? 3.5 प्रमाणे सांगितलं त्यांना का मित्रांनो 3.5 प्रमाणे सांगितले. दादांनी अजून माल मागितला नाही. किती घेतले? किती घेतले? किती घेतले? 8 बकरे. 8 बकरी घेतली. तुमच्याकडूनच का? आपलं बहीण बहिणीकडून. काय कानाने घेतले दादा? 2800 रुपये. 2800 रुपये नगाने जास्त माल होता का? तर मित्रांनो 2800 रुपये नगाने घेतलेला आहे त्यांनी. भाऊ आता बाबा ते काय कानाने मागतायत? लाल माल निवडून काढतायत ते. पाहू आपण. हे बघा बच्चे कसे निवडतात हे सुद्धा तुम्हाला पाहायला मिळेल मित्रांनो. बघा चांगला उजवा माल निवडतात या ठिकाणी. सगळा बोकड्या आहेत. हे बाई 3 पिलं काढलेत बाजूला. हे 4थं काढून दिलेले. निवडून माल काढलेला आहे. पाहू आपण काय किंमत होते यांची. बारे भाई 2 बारे भाई दिख रहा था ना. गोदळ सारखं नाही तू. बारे भाई दिख दाम लावू मग तू सगळं नका सांग. बरोबर. तुम्ही चांगलं निवड घेतोय. 4 बच्चा काढा ना. तो बाबा 4 बच्चा काढली. बोकड्या नाव ते मारायला नाही की जावाने आपले बाळांनी जावाने जाऊ दे. 4 बच्चा काढा. 4 बच्चा काढ ना. मग तो बाबा 4 सांगा. 4 ले पाहते वाढून काढले गावान म्हणा. ही बघ काढ. अरे का ले कर. या 2 कर ना मग बाबा. या 2 बोकड्या आहेत ना. 4 पिलं काढलेत त्यांनी. पाहू आपण अजून किती काढतात.
2000 रुपये कानाने मागतायत. पहिले लेवा घेत तुला ते जयती बघते बाबा आपला तू बोला पद्धत कशी काय तुम्ही आणि ते चला 28 प्रमाणे दोन्ही एवढा बच्चा तीन दिले 28 प्रमाणे सगळं नका सांगा सगळं नका बोलू काय करणार मला माल जेवढा लागतो तेवढाच दिसून कडे दाम लाव बाबा हो पाहिजे नाही इच्छा होईल काय तू तेवढा सांगा तिथे काय दिलात नाही ना. ते काय म्हणतो 1400 द्या नाही 1450 द्या नाही रांगे हो पैसे आले 6.5 किती पिलांचे 1450 सांगा मी किती पिलांचे 4 वाजता सांगा भावा 4 काढले असं आता तिने सांगा तर तू एक आता तू मला सांग अवधा का अवधा मित्रांनो 3 किलोनी वाढून काढतात तो आपण. लगेच जणात सुटना आम्ही तू कोणता लिहिला ना भाऊ 4 काढले ना हे बाया दोन्ही या दोन हा बोल बोल सांगा ना त्याच ना नाही 28 रुपये हा? हा जेव्हा 2800 मागितले 2800 ते सांगा ना मग या चालावरचं काढा जमणार आहे पाहू चांगला कसं काय चांगला हा जेव्हा तुझं ते का मित्रांनो चांगला देखना नाटी ते दामला 2800 नगाने मागितले माल सोडलेले नाही. कारण की त्यांनी ना उजवे बोकड काढले होते 4 माल सोडलेले नाही. काय कानाने सांगितलं त्यांना शेवट 6.5 सांगितले 6,500 किती 3 किलांचे. मित्रांनो 3 किलांचे 6,500 सांगितले दादा ते निघून गेलेले. काय अडचण नाही मित्रांनो 2122 रुपये कान माल पडणार होता त्यांना. पण जर सर्च करत घेतला तर 1500 1800 2000 रुपयांनी दादांनी माल सोडून दिला असता. माल चांगला किलो छान आहे बघायला. जितू आबा पाटील मित्रांनो शेतकऱ्याचं नाव आहे. कायम या ठिकाणी आलेलं जातात मार्केटमध्ये. या ठिकाणी गावरान जातीमध्ये पिलं आले ठोकळ पिलं आहेत बघा मित्रांनो. माल चांगला आहे क्वालिटी चांगली चराई मधला माल आहे मित्रांनो. एकाचा शोधा चालू आहे मित्रांनो. 6,000 रुपये सांगितले मागितलेले नाही आणि अजून 6 सांगितले त्यांना मित्रांनो. 6,000 रुपये नगाचे सांगितलेत बघा. याचा शोधा चालू होता निघून गेले ते मागितले नाही त्यांनी. शेवट केवढ्यापर्यंत जायला पाहिजे 5.5 पर्यंत 5.5 पर्यंत जायला पाहिजे. पण जर जोडी खरेदी झाली तर मग 5,000 रुपये लावून देणार तुम्ही. कसं जोडीचं खरेदी केली एखाद्याने तर 5,000 रुपये कानाची बी लावून देणार. नाही जोडीचं नाही एकाचे 5.5 सांगतायत ना तुम्ही. जर समजा एखाद्याने जोडी खरेदी केली 11,000 रुपये तुमच्या जोडीचे होतात तुमच्या सांगण्याप्रमाणे. पण एखादा आला तर 10,000 ला पण जोडी सोडून देणार. तर मित्रांनो बघा 5,000 रुपये कानाने माल सोडून देतील. किलो चांगले 5,500 सांगायचे. पण जर तुम्ही आले तर बार्गेनिंग 100% होईल. या ठिकाणी माल चांगला बघा मित्रांनो. या ठिकाणी गावरान जातीमध्ये माल आलाय. किती बोलले 5.5 जोडीचे केवढ्याला मागितला त्यांनी मागितला आणि डाय निघून गेला. मित्रांनो 5,500 रुपये सांगायचे बघा. मागितला आणि डाय निघून गेला. ऐकून शेवट केवढ्यापर्यंत जाणार 4.5 पर्यंत 4.5 पर्यंत सोडून देणार. मित्रांनो 5.5 सांगायचे 4.5ची अपेक्षा आहे त्यांना. पण एक मे बी जर माल खरेदी करायला आले तर एक मे बी 4च्या आसपास करून देतील दादा. ते 4 4.5च्या आसपास पिलं चांगलेच बघा. माल चांगला मित्रांनो. तर मित्रांनो या ठिकाणी बघा बोकर मस्त आहेत. सौदा चालू आहे यांचा. पवा पण कसे मागतात दादा ते काय सांगतात का बोलले 10,000 रुपये का नगाचे का जोडीचे जोडीचे मी 4,000ची जोडी मागितला. हा मग तू काय काय बी मागे रे आम्ही आता मग तुम्हाला अपेक्षा काय आहे? त्यांनी काय बी मागायला काय तुम्ही सांगणार त्याच्यात 8,000 पात किती तुम्ही काय किती 8,000 पात 8,000 ला जोडी. तर मित्रांनो 10,000 रुपये जोडीचे सांगायचे बघा. 2,000 रुपये कानात मागून घेतले तर 8,000 अपेक्षा जोडीची. 4,000 ला जोडी मागितली. त्याच्यात एक पिलू थोडासा कटिंग मार्केटला जाणार आहे मित्रांनो. आजारी पिलू एक हा बघा तोंड सुजलेला कटिंगला जाईल तो एक चांगला आहे. पण एक वांगला आहे. काय म्हणताय 9,500 रुपये दिले 8 बोलून 9.5 बाय येडांसारखं काय बी माग किंमत तो निम्मत 8,000 रुपये फायनल होईल तर लिजा मला 5 का पक्का तुम्ही 6,000 रुपये दे रे पक्के 6,000 रुपये दे क्या होता बरोबर आहे बरोबर. अरे वो मित्रांनो 5,000 ला मागताय ते पण 6,000 ला दादा ते बोलले 6,000 हे बघ दादा सगळं सुटलेलं आहे. तुला पण माहिती पूर्ण पाणी निघेल. तुम्ही पक्के 6,000 का दे पैसे नाही पक्के 6,000 रुपये दे. काय तुम्ही कर रहा एक बकरे की मार उसमें जाते
आजारी बकरे रे तेरे काय नाही सर पैसा तो कर अरे बापा नाही अरे पैसे तो पकड किती अरे तुका ली पैसा भाऊ जेवण असं तर मन मोकळा ध्यान टाकून नको तू दोन बोल हा ते बकरे बघ कशी पहिले काय जे मित्रांनो 8,000ची अडी आहे त्यांची 6,000 पर्यंत करून दिले दादांनी माल सोडलेले नाहीये. त्यांचे तोंड सुटलेले रे दादा मोठ कितला पहिले शेवट काय तुला लक्ष्मीकर पहिले मोठ कितला आहे तो ते मोठ पैसे किती पहिले कितने 5,000 नहीं वो 5 दे रहा था 3.5 देने लगा 6,000 देने लगा दिया उसको 6,000 आहेत 5.5 झाला 6,000 आहेत 6,000 देतील वो तो तेरे मन मोठ अरे मोठ पैसे द्या ना 6,000 बोलले बोललेले कोणाला काय पट्टा लावते हा? मग तुम्हारे वैसे पैसे पड़ गए वीडियो वालों को इतना जान देना काही नहीं 6,000 रुपये ठोक दिलेले दादाने माल सोडलेले नाही मित्रांनो. पाव पण कितीपर्यंत माल सोडतात ते मित्रांनो 6,000 करून माल सोडलेले नाही. शेवट केवढ्याला तोडणार मग फायनल 8ची गाडी तर फायनल 8ची गाडी 6ला मागितलाय माल सोडलेली कटिंग साठी माल चालू होता माल चांगला काय तर मित्रांनो या ठिकाणी एक बोकड आणि 3 पाठा दादांनी विकायला आणलेले आहेत. गावरान जातीमध्ये माल आहे. एक 3 ते 4 महिन्याच्या 3 ते 5 महिन्याच्या आसपासचा मला माल दिसतोय मित्रांनो. पिलू चांगलेच बघा. अंदाजे वजन पाहायला गेलो मित्रांनो जिवंतपणे 12 ते 15 किलो काही पिलं येतील मित्रांनो. हे 15 किलोच्या पुढे जाईल पण हे 12 ते 15 किलोच्या आसपासचे 3 पिले मित्रांनो. माल चांगला आहे बघा. पिलू छान आहेत. गावरान जातीमधला माल आहे. नाक दाखवतो सर्दी नाही दिसत आपल्याला कारण की पावसाच्या दिवसातला बाजार आहे मित्रांनो. बऱ्याच पिलांना सर्दी वगैरे असते. माल चांगला आणला आणि काय किंमत सांगायची नगाची 2,500 2500 रुपये कानाने सांगतायत. 2500 रुपये कान 2,500 रुपये कान. बरं समजा एखाद्याने 4 खरेदी केले काय नग लावणार शेवट 2,000 शेवट 2,000 त्यापेक्षा आहे आपल्याला पण 4 खरेदी केले थोडंफार मागे पुढे करून घेणार. हा तर मित्रांनो बघा 2,500 रुपये कानाचे सांगायचे 2,000 रुपयाच्या अपेक्षा दादांना पण समजा 4 ऍट अ टाइम खरेदी झाले तर मग थोडंफार मागे पुढे करून घेणार आहे. बघा आता तुमच्या बार्गनिंग वर डिपेंड आहे. तुम्ही माल कसा खरेदी करता त्याच्यावर किंमत डिपेंड करते मित्रांनो. पिला का पिलं चांगले माल चांगला आणला या ठिकाणी मोकळा दाखवा. तर मित्रांनो बाबांनी साखरी मार्केट मधून कोकरू खरेदी केलेला आहे म्हाताऱ्या बाबांनी. बाबा बघा काठी टेकत आलेले आहेत. बरं एवढा म्हातारपणे काय अर्जंटचे मार्केट तुम्हाला खरं सांगू आम्हाला देवासाठी लागणार देवासाठी घेऊन चाललेले आहेत. बघा मित्रांनो देवासाठी घेऊन चाललेत बाबा. ते म्हातारे चालता येत नाही. बरं व्यापाऱ्यांनी काय किंमत सांगितली होती सुरुवातीला तुम्हाला याची याची 3,500 3,500 सांगितले होते. बार्गनिंग करून केवढ्याला घेतला आता 2500 मागितला का घेतला डायरेक्ट घेतला 2500 मित्रांनो 3.5 सांगायचे होते. दादांनी 2500 ची खरेदी केलेली. पिलू चांगला आहे बघा मित्रांनो माल चांगला आहे. तर मित्रांनो दादांनी साखरी मार्केट मधून पिलू घेतलेलं आहे. इकडे बघा माल चांगला आहे बघा. पिलू छान आहे. काय किंमत सांगितली होती व्यापाऱ्याने हे 200 रुपयाला घेतलं व्यापारीचे मी तुम्ही व्यापारी व्यापारी ज्याच्याकडून घेतलं होतं सुरुवातीला काय किंमत सांगत नाही मी वाड्यावरून घेतलेला आहे वाड्यावरून डायरेक्ट गाण्यागाव. मित्रांनो गाण्यावरून त्यांनी वाड्यावर जाऊन 200 रुपयाला खरेदी करून आणलेले. बरं इकडे बघा ना मला पिलू दिसत नाही असं मोकळं दाखवा. पिलू बघा चांगलं पिलू घेतलं मित्रांनो. माल चांगला आहे. 200 रुपयाला डाय उचललाय माल मस्त आहे बघा. तर मित्रांनो जितो आबा पाटीलने पूर्ण लॉट दादांना विकलेला आहे. सुरुवातीला काय कान सांगत होते ते 3500 सांगत होते. हा आता मग ते 2800 प्रमाणे 2800 खरेदी मित्रांनो पूर्ण लॉट घेतलाय. 3,500 रुपये कानाचे सांगायचे होते पण 2800 रुपये कानाने घेतलेल्या. बघा जितो आबा पाटील डायरेक्ट गाडीपर्यंत माल सोडून देतात. तिला चांगलं घेतलं बघा. तर मित्रांनो दादांनी साखरी मार्केट मधून पिलू घेतलेले. माल बघा माल चांगला मित्रांनो. गावरान जातीमध्ये पिलू आहे. व्यापाऱ्याने सुरुवातीला काय किंमत सांगितली होती 2500 रुपये 2500 रुपये सांगायचे होते. केवढ्याला घेतला 1900 ला. तर मित्रांनो 2500 रुपये कानाची सांगायची होती. दादांनी 1900 रुपये कानाने खरेदी केली. पिलू चांगला बघा माल मस्त आहे. तर मित्रांनो खमताण्याचे दादांते तालुका सटाणा येतो मित्रांनो. खमताना एक छोटस गाव आहे. तर त्यांनी बघा कोकरं घेतलं मित्रांनो. नुकतेच पाहायला चालले दादांच्या घरी दुधाची सोय असेल मे बी. तर म्हशी आहेत का तुमच्या म्हशी आणि गाई आहेत मित्रांनो घरच्या म्हणजे यांना दूध पाजून ते मोठे करतात. पिलं बघा पिलं खूप चांगले घेतलेत. एक नंबर माल घेतलाय. जवळजवळ एक 10-12 बच्चे दादांनी घेतलेले. बरं व्यापारी जो होता
विकणारा हो काय कानाने सांगत होता तुम्हाला? तो आधी सांगत होता 1200 रुपये प्रमाणे 1200 1500 रुपये 1500 असं सांगत बोलत होता. हो मग तुम्ही काय कानाने घेतले आता? मग त्या आता आम्ही 500 प्रमाणे घेतले ते 500 रुपये नगाने, हो. सुरुवातीला केवढ्याने मागितलं तुम्ही? कोणी आम्ही नाही सुरुवातीला त्याला म्हणजे सुरुवाती आम्ही सांगत होतो त्याला 1 लाख बोल बुवा, पण तो म्हणे 1 लाख काही मला सांगताय नाही, तुम्ही 1 नगाने मागून घ्या. बरोबर. मग त्याला सांगितलं 500 प्रमाणे. मग त्याने तो पाहिलं की बा आता हे सर्व घेणार आहेत बा, एकच याने खोप आणि एवढेच होते का त्याच्याकडे? हो त्याच्याकडे एवढे होते. बरोबर बरोबर. मग त्याला वाटलं बा सर्व एकच येतो आहे एक तो माल चालला माल चालला बा, मग एक 2 विकण्यापेक्षा मग देऊन दिले. हो त्याने आम्हाला हे देऊन दिली 500 रुपये 500 नागाप्रमाणे. तर मित्रांनो बघा, सांगायची किंमत भरपूर राहते 1000 1200 1500 1800 रुपये, कारण की आपण सुरुवातीला दाखवलं ना. पण दादांनी बोलले की रोकटोक बोल पा, पूर्ण लॉट एकत्र बोल, तुला 20,000 पाहिजे 25 पाहिजे का 30 पाहिजे, पण समोरचा त्यांना बजेट पसंत होता. म्हणजे डोक्यात हिशोब येत नाही मित्रांनो, अडाणी लोक आहेत या मार्केटमध्ये बरेच. तर बोलला की नगाने मागून घ्या, तर दादाने सांगून टाकलं 500 रुपये कानाने मला देऊन टाक. तर समोरच्याने माल सोडून दिला. पिलं बघा, पिलं खूप छान आहेत, माल मस्त आहे बघा मित्रांनो या ठिकाणी. आणि त्यांनी एवढ्यातच मित्रांनो 2 कोकरं खरेदी केलेले आहेत, पिलं चांगले आहेत बघा. बरं, या जोडीचे काय सांगत होते? हे जोडीचे 4000 रुपये सांगत होते. आणि केवढ्याने उचलला आता आपण? 3200 प्रमाणे. 3200 ला घेतला, 1600 रुपये कानाने. तर मित्रांनो बघा, 4000 जोडीचे सांगायचे होते, पण 1600 रुपये कान या ठिकाणी दादांनी माल उचललाय. पिलं चांगलेच बघा. तर मित्रांनो अशा प्रकारे साक्री मार्केटला शेळ्या आणि मेंढ्यांचे भाव होते. आशा करतो आजचा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आपल्या बोकरवाला भाऊ या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.